केजरीवालांना जामीन मिळूनही ते तुरुंगातून बाहेर का आले नाहीत? नेमकं प्रकरण काय? चला जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून। मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात गंभीर आरोप झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं नुकताच सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात अंतरिम जामीन मंजूर केला। केजरीवाल यांनी ईडीकडून झालेल्या अटकेला आव्हान देत कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती। दरम्यान केजरीवालांना सीबीआयच्या प्रकरणातही अटक झाली असल्यानं तुर्तास त्यांना बाहेर पडता येणार नाही। सीबीआयकडून झालेल्या अटकेला आव्हान देत केजरीवाल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर येत्या 17 जुलै रोजी सुनावणी होणार आहे। त्यावेळी जामीन मिळाला तर केजरीवाल तिहार तुरुंगातून बाहेर येऊ शकतील। दुसरीकडे दिल्लीतील रोज एव्हेन्यू कोर्टाने सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी केजरीवालांच्या कोठडीमध्ये 25 जुलैपर्यंत वाढ केली आहे। सीबीआयने 26 जून रोजी केजरीवालला अटक केली होती। केजरीवाल यांना अंतरिम जामीन देतानाच सर्वोच्च न्यायालयानं ईडीशी संबंधित प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे वर्ग केलंय। केजरीवाल हे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत। मागील 90 दिवसांपासून जास्त काळ ते तुरुंगात आहेत। मुख्यमंत्री पदावर राहायचं की नाही याचा निर्णय तेच घेऊ शकतात। त्यांना केवळ चौकशीवरून अटक केली जाऊ शकत नाही, अशी टिप्पणी न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठानं सुनावणी दरम्यान केली। आरोपीचा अंतरिम जामीन कायम ठेवायचा की रद्द करायचा याचा निर्णय मोठं खंडपीठ घेईल, असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय। आजच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने हवाला प्रतिबंधक कायद्यातील कलम 19 तसेच कलम 45चा उहापोह केला। कलम 19 मधील तरतुदींच्या पालनाच्या संदर्भात खंडपीठाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले। या कलमाची तसेच अटकेसंदर्भातील नियमांची विस्तृत व्याख्या होणं आवश्यक असल्याचं न्यायमूर्ती खन्ना यांनी सांगितलंय। कलम 19ची न्यायिक समीक्षा होऊ शकते असं सांगत न्यायमूर्ती खन्ना यांनी कलम 45चा अवलंब न्यायालयच करू शकतं असं स्पष्ट केलं। मद्य धोरण गैरव्यवहाराच्या संदर्भात सीबीआयने 2022 मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवला होता। मात्र ईडीच्या प्रकरणात वेगळा विषय होता। या ठिकाणी केजरीवाल यांना आरोपी म्हणून संबोधण्यात आलं नव्हतं। गेल्या मार्च महिन्यात जेव्हा केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती त्यावेळी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल SV राजू यांनी हवाला प्रतिबंधक कायद्यानुसार एखाद्याला आरोपी करण्यासाठी संबंधित प्रकरणात तो आरोपी असण्याची गरज नसल्याचा तर्क दिला होता। सीबीआयने एप्रिल महिन्यात केजरीवाल यांना आरोपी म्हणून नव्हे तर साक्षीदार म्हणून चौकशीसाठी बोलावलं होतं। दरम्यान आम आदमी पक्षाने केजरीवाल यांना देण्यात आलेल्या अंतरिम जामिनाचं स्वागत केलंय। विजय अखेर सत्याचा होतो। केजरीवाल यांना तुरुंगात डांबण्याचा राजकीय कट कधीच सफल होणार नाही असं आपकडून सांगण्यात आलंय। लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यात आला होता। त्यावेळच्या अटी शर्ती याही वेळी लागू असतील असं खंडपीठाने सांगितलंय। दरम्यान अंतरिम जामिनावर प्रतिक्रिया देताना केजरीवाल यांचे वकील ऋषिकेश कुमार म्हणाले की हवाला प्रतिबंधक कायद्यातील कलम 19 आणि अटकेची गरज या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे वर्ग केलंय। सीबीआयच्या प्रकरणात केजरीवाल यांना अद्याप जामीन मिळाला नसल्यानं ते तुर्तास तुरुंगाच्या बाहेर येऊ शकणार नाही। केवळ चौकशी किंवा चौकशीसाठी बजावलेले समन्स हा अटकेचा आधार होऊ नये असे निरीक्षण नोंदवतानाच न्यायालयाने हवाला प्रतिबंधक कायद्यातील कलम 19 नुसार ईडीच्या तपास अधिकाऱ्यांना अमर्यादित अधिकार प्राप्त झालेले आहेत। केवळ दुसऱ्याच्या जबाबावर एखाद्या आरोपीला अटक करायची की नाही याचा निर्णय आता मोठं खंडपीठ घेईल असं सांगितलंय। निर्णय काय होईल याचे अपडेट्स आपण घेतच राहू। तोपर्यंत पाहत रहा पॉलिटिकल वजीर आणि अशाच राजकीय वर्तुळातील चर्चांच्या माहितीसाठी पॉलिटिकल वजीरला सबस्क्राईब करायला विसरू नका।